हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आव्हान. मुंबईत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची सूत्रांची माहिती. नाराज अपक्ष बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न. शिवसेना भवनमध्ये आदित्य ठाकरे करणार उमेदवारांना मार्गदर्शन. दुपारी होणाऱ्या बैठकीला अमित ठाकरेंसह मनसे उमेदवारही राहणार उपस्थित. राहुल नार्वेकरांचा विषय अत्यंत गंभीर. ते मला काय उत्तर देणार? शिवसेनेतून त्यांचा प्रवास सुरू झाला. संजय राऊतांची नार्वेकरांवर पुन्हा एकदा जोरदार टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेरील कारमध्ये आरओ तर आरओन मार्फत धमक्या आणि दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावले. संजय राऊतांचा गंभीर आरोप. आजपर्यंत एवढे उमेदवार बिनविरोध आले नव्हते. निवडणूक अधिकारी काय करतायत? तर निवडणूक आयुक्त वाघमारेंनी नावाला जगावं. राऊतांचा हल्लाबोल करत जोरदार टोला. येत्या 1 फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार. सिगारेटवर उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे लावण्यात येणार असल्यानं किमती वाढणार. भारतीय रेल्वेच्या यूटीएस ॲपमधून आता ट्रेन पास बुकिंग बंद. प्रवाशांनी पास बुकिंगसाठी यापुढे रेलवन ॲप वापर करण्याचं आवाहन. निवडणूक काळातही पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस. शहरातील काळा खडक परिसरात अज्ञातांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. हे उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागे स्थानिक पातळीवर वेगळीच चर्चा रंगलेली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटलांची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी असलेल्या मैत्रीला जागत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्यात मदत केल्याची चर्चा आहे. तर राजू पाटलांनी शिवसेनेला काही वैयक्तिक पातळीवर मदत केल्याचंही बोललं जातंय. काँग्रेस, शिवसेना, उबाठा आणि स्थानिक तसंच राष्ट्रवादीनं देखील स्थानिक पातळीवर चेहरा नसल्यानं वैयक्तिक पातळीवर युतीला मदत केल्याची चर्चा आहे. आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि हे उमेदवार बिनविरोध निवडणूक निवडून येण्यामागे खरं तर स्थानिक पातळीवर वेगळीच चर्चा रंगलेली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटलांची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेली मैत्री त्याला जागत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्यात मदत केल्याची चर्चा सुरू आहे. तर राजू पाटील यांनी शिवसेनेला काही वैयक्तिक पातळीवर मदत केल्याचंही बोललं जातंय. काँग्रेस, शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादीनं देखील स्थानिक पातळीवर चेहरा नसल्यानं वैयक्तिक पातळीवर युतीला मदत केल्याची चर्चा आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर युतीचे 9 उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र आता स्थानिक पातळीवर वेगळीच चर्चा रंगली आहे. राजू पाटलांनी छुप्या पद्धतीनं मदत केली आहे असं देखील बोललं जात आहे. नेमकं काय तथ्य आहे, काय अपडेट? छुप्या पद्धतीनं मदत केली आहे का उघड पद्धतीनं मदत केली आहे का राजू पाटील यांना अंधारात ठेवलेलं आहे? हे अनेक प्रश्न जे आहेत ते कालचे जे 9 जे बिनविरोध निवडून आले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आणि भाजपचे, यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे.
मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मंदा सुभाष पाटील 27 या वॉर्डमधून त्या उभ्या होत्या. या मनसेच्या नगरसेविका होत्या. या राजू पाटील यांच्या नातेवाईक देखील आहेत. यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. या शिवसेनेत जाणार होत्या, पण त्यांनी अचानक युटर्न घेत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यासमोर त्या भाजपकडून त्या उभ्या होत्या आणि त्यांच्यासमोर सुवर्णा पाटील म्हणून मनसेच्या ज्या आहेत त्या उभ्या होत्या. त्या मनसेच्या सुवर्णा पाटील आहेत. यांनी अचानकपणे हा अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांचा तिथं बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. आता यामध्ये गणित असं सांगितलं जातं, एक तर राजू पाटील आणि रवींद्र चव्हाण हे खूप चांगले मित्र आहेत, शेजारी आहेत. दोघांमध्ये ठरल्यानुसार हा अर्ज जो आहे मनसेकडून मागे घेतलेला असेल आणि त्यामुळेच मंदा पाटील जे आहेत त्या बिनविरोध निवडून आले असतील. यामध्ये राजू पाटील यांनी नातेवाईक धर्म देखील आणि शेजार धर्म मित्रधर्म देखील पाळलेला आहे अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे ज्योती पवन पाटील इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कोणत्याही पद्धतीने इथं अर्ज भरले नव्हते. ज्यांनी भरले होते त्यांचे अर्ज जे ते बाद ठरले होते. त्यानंतर आसावरी नवरे जे आहे 26 इथं उबाटा मनसे यापैकी कोणीच अर्ज भरले नव्हते. इथेही सेम परिस्थिती आहे. अपक्ष आणि भाजप शेवटी हे उरले होते. अपक्षांना भाजपने मॅनेज केलं. तर रंजना मितेश पेंडकर 26 या ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे. तर रेखा चौधरी उभाटा मनसे या ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे. महत्वाचं म्हणजे की विश्वनाथ राणे 24 वॉर्ड नंबर जो आहे इथं विश्वनाथ राणे हे शिवसेनेचा एक मोठा चेहरा आहे. कल्याण डोंबिवलीतली त्यांची पत्नी जी आहे ही महापौर होती. इथं मनसे आणि शिवसेना असा थेट संघर्ष होता, पण मनसेच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे विश्वनाथ राणे जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. याचं कारण असं सांगितलं जातं की विश्वनाथ राणे आणि राजू पाटील यांचे असलेले संबंध किंवा भविष्यातले राजकीय संबंध यामुळे ही माघार घेतली गेलेली असं देखील सांगितलं जातं. वृषाली जोशी 24 म्हणजे 24 मध्ये उभाटाने माघार घेतली. तर विश्वनाथ राणे यांच्या 24 मध्ये मनसेने माघार घेतली आणि वृषाली जोशी 24 इथं देखील मनसेने माघार घेतली. नीलम दाभोळकर या मनसेच्या इथं कॅन्डिडेट होते आणि यांनी देखील माघार घेतलेली आहे. म्हणजे 24 हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये 2 मनसे आणि 1 उभाटा यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा हा पूर्ण पॅनल जो आहे हा पूर्णपणे पॅनल जो आहे तो बिनविरोध निवडून आला. तिसरीकडे हर्षल मोरे हे राजेश मोरे आमदार जे आहेत कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकरता काँग्रेसनं आणि त्याच पद्धतीनं मनसेनं या ठिकाणी अर्ज जे आहेत ते माघार घेतल्याचं लक्षात येते. शेवटी आपापले व्यक्तिगत संबंध असतात, राजकीय संबंध असतात. या सगळ्या संबंधांमध्ये कशा रीतीनं आपण पुढची रणनीती आखतोय, नगरपालिकांमध्ये कशा रीतीने त्या ठिकाणी आपल्याला जर आपले उमेदवार कमी निवडून आले किंवा निवडून आले नाही तरी देखील आपल्याला कशा रीतीनं त्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला एक स्पेस मिळतो, एक जागा मिळते, या सर्वची गणित आहेत. पण यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावलेली आहे ती म्हणजे मनसेचे माजी आमदार, मनसेचे नेते राजू पाटील यांनी त्यांच्या सांगण्यावरूनच या मनसे उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. यामध्ये राजू पाटील यांचे संपर्क केला असता त्यांचं असं म्हणणं की सुवर्णा पाटील या भाजपमधूनच आल्या होत्या आणि त्यांनी नंतर मग त्यांचा अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे. परत इथे राजू पाटील आणि रवींद्र चव्हाण या दोघांचे संबंध समोर येतात. त्यामुळे अंडरस्टँडिंगमध्ये ही जागा मंदा सुभाष पाटील यांना बिनविरोध निवडून आणले हे अगदी स्पष्ट होते. बाकीच्या ठिकाणी देखील असंच झालेलं आहे. पण राजू पाटील यांचं असं म्हणणं आहे की मी या सगळ्याच्यामध्ये कुठेही भूमिका बजावली नाहीये. प्रत्येक ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार होतो आणि लढवणार आहेत. काही ठिकाणी व्यक्तिगतरित्या त्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे तर त्यांचा समाचार देखील घेतला जाईल. पण असं असून सुद्धा या त्यांच्या म्हणण्यावरती किंवा या त्यांच्या कॅमेऱ्यासमोर न बोलण्यामुळे पूर्णपणे त्यांनी भूमिका खरंच यामागे बजावलेली आहे का यावर प्रश्नचिन्ह अजूनही उपस्थित होतात. त्यामुळे राजू पाटील यावर काय बोलतात हे देखील महत्वाचं आहे. निश्चितच अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर 9 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्या संदर्भातली बातमी आपण पाहिल्यानंतर पुढची बातमी पाहूयात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उघडपणे समोर येते. बंडखोर उमेदवारांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत शिवसेनेच्या तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांशी संपर्क करून समजूत काढली जाते.
आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आणि आम्ही शिवसेनेचे 4 प्रतिनिधी जे बंडखोरी झालेली आहे मुंबईत, ती बंडखोरी रोखण्याकरता आणि जे बंडखोर उमेदवार उभे राहिलेत त्यांना त्यांचा अर्ज मागे घेण्याकरता विनंती करण्याकरता एक समन्वय समितीची बैठक झाली. शिवसेनेचे बंडखोर आणि भारतीय जनता पार्टीचे बंडखोर या सगळ्यांबाबत चर्चा होऊन मॅक्झिमम सगळे बंडखोर आपले अर्ज मागे घेणार आहेत. उमेदवारीच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये शिवसेना उबाठा पक्षातील खदखद समोर आली आहे. चांदिवलीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या 3 शाखा प्रमुखांनी राजीनामे दिलेत. निष्ठावंतांना डावलून बाहेरील आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत हे राजीनामे देण्यात आलेत. प्रभाग क्रमांक 161, 159 आणि 157 इथल्या शाखा प्रमुखांनी राजीनामे दिले. हे राजीनामे देताना त्यांनी विभाग प्रमुख सोमनाथ सांगळेंवर गंभीर आरोप केलाय. प्रभाग क्रमांक 161 मध्ये मराठी बहुल विभागात गेल्या वेळी MIM मधून निवडणूक लढवलेला मुस्लिम उमेदवार देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. चांदिवली विधानसभेमध्ये निष्ठा विकली गेली. मीही पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता, पण स्थानिक विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांनी जो साधा शिवसैनिकी नाही अशा बाहेरून आयात केलेल्या MIM पक्षाच्या उमेदवाराला, मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली. मराठी माणसाची निष्ठा तुटपुंज पैशासाठी विकली गेली. पक्ष मराठी माणसाचा मुद्दा घेऊन आज पुढे चाललेला आहे. अशामध्ये मी मुस्लिम उमेदवार घेऊन मराठी माणसाचा मुद्दा काय घेऊन पुढे जाऊ? ज्या विभाग प्रमुखाने साधे मला विचारात न घेता समोर मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली, म्हणून विभागातील समस्त नागरिक आणि माझे समस्त शिवसैनिक नाराज आहेत. उमेदवार बिनविरोध करण्यासाठी आता मोर्चे बांधणी सुरू करण्यात आलेली आहे. काँग्रेस उमेदवार गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलाय. भाजप शिवसेनेविरोधात अनेक काँग्रेस उमेदवार आहेत आणि काँग्रेस उमेदवारांच्या माघारीमुळे महायुतीचा मार्ग मोकळा होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण विक्रांत चव्हाण यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाण्यामध्ये काँग्रेस उमेदवारांना गळाला लावण्याचं काम महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहे. जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये जे आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार, जे त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉवल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती केली, आम्ही काही आमच्या लोकांशी विनंती केली. या संदर्भातली खरं तर काम या इकडे चालू होतं. तर ठाण्यामध्ये काँग्रेस उमेदवारांना गळाला लावण्याचं काम महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहे आणि उमेदवार बिनविरोध करण्यासाठी ही मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ठाण्यामध्ये काँग्रेस उमेदवारांना खरं तर आपल्या बाजूनं किंवा त्यांना गळाला लावण्याचा एक प्रकारे महायुतीचा हा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? खरं तर ही चर्चा समोर आली ती म्हणजे काँग्रेसचे ठाणे